नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायला ते विसरले। त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या वनविभागाच्या एका महिला कर्मचाऱ्यानं संताप व्यक्त केला। मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा सवाल करत वनविभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप व्यक्त केला। मला सस्पेंड केलं तरी चालेल, मात्र मी घाबरणार नाही असं माधवी जाधव संतापून म्हणाल्या। बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी उपद्रव घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूच्या गाड्या उपसी मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही। दरम्यान गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचा केलेला अपमान भरून निघणार नाही, कुंभमेळ्यात स्नान केलं तरी पाप धुतलं जाणार नाही असा संतापही वनविभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी नंतर व्यक्त केला। महाजनांवर ॲट्रॉसिटी दाखल करा अशी ही मागणी त्यांनी केली। ॲट्रॉसिटी दाखल होत नाही तोवर उपोषण करण्याचा इशाराही माधवी जाधव यांनी दिला आहे। संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे, त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे। जास्त काही बोलणार नाही। गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे। त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल। एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे। केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होत नाही। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अनावधानानं राहिल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं। मुद्दाम नाव डावलण्याचा माझा हेतू नव्हता असंही गिरीश महाजन म्हणाले। राहिलं असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनाद्वारे झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही, तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। दरम्यान महाजनांना मंत्रिमंडळातून काढलं नाही तर आम्हाला कडक निर्णय घ्यावा लागेल, फडणवीसांना वॉर्निंग देतो। महाजनांच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। मंत्री महोदयाने जे नंतरची कारवाई केली ती मला वाटतं असणारे योग्य नाही, मंत्र्यांना शोभणारी नाही। आणि गिरीश महाजन हे मंत्री लायक मटेरियल आहे असं त्यांच्या वागणीतून दिसलेलं नाही। तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ते किती त्यांच्या जवळचे असले तरी देवेंद्र फडणवीसांना वॉर्निंग आम्ही देतो आहे की अशा मंत्र्यांना तुम्ही जर काढलं नाही, मी कधीच कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये शिरत नाही आणि माझी शिरण्याची इच्छा नाही, पण हे जर देवेंद्र फडणवीससारखे व्यक्ती खपून घेणार असेल तर मग काही जणांबाबतीत आम्हाला असं कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मग जे निर्णय घेईल तो पक्ष त्याच्या पाठीमागे थांबेल असं मी त्या ठिकाणी म्हणेल। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला ह्या टोकाला आणू नये एवढी माझी त्यांना विनंती आहे। दरम्यान गिरीश महाजनांविरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। गिरीश महाजनांविरोधात घोषणाबाजीही झाली। धुळ्यात मंत्री गिरीश महाजन यांचा पुतळा देखील जळाला आहे। धुळे बस स्थानक परिसरात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलंय। गिरीश महाजन मुर्दाबाद।
गिरीश महाजनचा अधिकार पाहिजे.